मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने एका शिक्षिका महिलेची हत्या करून तिच्या मृत्यूनंतर मालमत्तेच्या कागदपत्रांवरती वारसदार म्हणून स्वाक्षरी घेणाऱ्या 2 आरोपींना कोळशेवाडी पोलिसांनी अटक केलं आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी अवघ्या काही दिवसात गुन्ह्याचा उलगडा केला असून आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या सरिता मारुती चंदनशिवे या महिला LIC एजंट म्हणून काम करत होत्या। 14 जुलै 2026 रोजी त्या LICच्या कामानिमित्त शहापूर येथे जाणार असल्याचं सांगून घराबाहेर पडल्या। मात्र त्यानंतर त्या घरी परत न आल्याने तसेच त्यांचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला। या प्रकरणी सरिता चंदनशिवे यांचे भाऊ प्रवीण मारुती चंदनशिवे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी तपास सुरू केला असता 16 जुलै रोजी त्यांचा मृतदेह नाशिक रस्त्यावरील मेडिकल कॉलेज समोरील सिन्नर फाटा मार्गालगत आढळून आला। तपासादरम्यान पोलिसांना CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध लागला। या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिवाकर भागुजी आहाड आणि तुषार मुरलीधर रत्नपारकी यांचा समावेश आहे। पोलीस तपासामध्ये आरोपी दिवाकर आहाड यांनी सरिता चंदनशिवे यांच्याशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन केला होता। त्यानंतर मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने कट रचून त्यांना ठार मारण्यात आले। हत्या केल्यानंतर त्यांच्या नावावरील मालमत्तेच्या कागदपत्रांवरती वारसदार म्हणून स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासामध्ये समोर आलं आहे। पोलीस ठाणे कोळशेवाडी येथे संगीता चंदनशिवे ही जी मिसिंग दाखल होती, त्यानंतर त्या मिसिंगचा तपास गुन्हे शाखा घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती। त्या मिसिंगच्या तपासामध्ये अशी माहिती मिळाली की मिसिंग महिला संगीता वानखेडे हिचा खून करण्यात आलेला आहे। तिची बॉडी नाशिक ग्रामीणच्या हद्दीमध्ये वाडेवरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मिळून आली दिनांक 15/7 रोजी। त्या अनुषंगाने आपला समांतर तपास सुरू होता। त्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की सदर महिलेचा खून हा दिगंबर आव्हाड आणि तुषार रत्नपारकी, संतोष जाधव आणि विनोदचंद्र उर्फ संतोष पांडे या 4 इसमांनी केलेला आहे। त्या अनुषंगाने दिगंबर आव्हाड आणि रत्नपारकी या ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली आणि पुराव्यांची जुळवाजुळव केली। त्यामध्ये असं निष्पन्न झालं की यांनी सदर महिलेचा खून करून तिची बॉडी वाडेवरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मेडिकल कॉलेज समोर सिन्नर घोटी मार्गालगत फेकून दिल्याचं निष्पन्न झालं। आव्हाड आणि रत्नपारकी हे त्या सदर महिलेच्या परिसरामध्ये राहणारे आणि बरेच वर्षापासून त्यांची ओळख होती। प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झाले आहे की सदर महिलेचा खून हा तिची मालमत्ता किंवा तिची जी काही तिच्याकडे पैसे आणि इतर जी काही जंगम मालमत्ता होती ती हडप करण्याचा उद्देश असू शकतो, अशी प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झाली आहे। यापूर्वी काय आरोपींवर गुन्हे दाखल झाले।